न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आश्रमशाळातील शिक्षक त्रुटीवरून संतापाचा स्फोट। आमदार नितीन पवार यांचा प्रशासनाला जाहीर इशारा। कळवण तालुक्यातील 40हून अधिक शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गंभीर तुटवडा असताना प्रशासन मात्र केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेत आहे। आज कळवणच्या प्रशासकीय कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात आमदार नितीन पवार यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचा तीव्र निषेध करत त्यांच्या उपस्थितीतच दिलेले आश्वासनाचे पत्र फाडले। तासनतास प्रतीक्षा करूनही अधिकारी संवादासाठी पुढे न आल्यामुळे आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला। शिक्षक भरती न झाल्यास प्रकल्प कार्यालय व आश्रमशाळांना कुलूप लावण्याचा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। प्रश्न फक्त शाळांचा नाही तर संपूर्ण पिढ्यांच्या भवितव्याचा आहे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ही लाजिरवाणी बाब आहे। आता आमदार पवार संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याने पुढील काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। शाळेत सर्व शिक्षक म्हणून आंदोलन जे केलं होतं, आंदोलन होतं आज याच्यात सर्व तुमच्या समक्ष चर्चा झाली। साहेब, तहसीलदार साहेब, प्रकल्प अधिकारी तसंच पोलीस डिपार्टमेंट सर्वांच्या समोर चर्चा झाल्यानंतर त्यांनी ATCना फोन केला। ATC अपर आयुक्त त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 15 ते 20 दिवसात हे भरू। म्हटलं तसंच लेखी द्या आम्हाला की 20 दिवसात आम्ही भरती करू। सर्व तुमच्या समोर झाल्यानंतर मी एक दीड तास झाला मी तुमच्या समोर इथंच येणार। मग पत्र टाईप करायला एवढा वेळ लागतो। आणि ताई जेव्हा गेल्यावरती तो जेवत होता कर्मचारी, तोही चौधरी नेमका देवसाण्याचा, त्याची मागेही तक्रार होती। फार इकडचे तिकडे तिकडचे इकडं कसे रोजंदारीचे तो 30-30 हजार घ्यायचा सांगतील ना, मला माहिती पुढील निर्णय काय। आणि यांच्या मला 2-4 यांच्या जवळचे अधिकाऱ्यांचे फोन आले की आमचे साहेब, म्हटलं आमचे लोक तसे नाही कळवण तालुक्यातून। ही आता थोडीशी एक घटना घडली ती निश्चित त्याची मी क्षमा मागतो तुमची सरांची, जी आता एक थोडे असे आमचे लोक नाही आहेत तालुक्यातले, पण हे मजबूर करतायत आम्हाला। संविधानिक पद्धतीने निवडून आलेल्या एका लोकप्रतिनिधीची अवस्था असेल प्रशासनाकडे, तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था करत असतील अशीच राहणार, कायम राहणार। तुम्ही बघा, आणि याच्याबद्दल मी तक्रार कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब, मुख्य सचिव, सर्व मंत्री आणि आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मी करणार। हो, आस्थापना आवण्याला जर आस्थापना नाही आहे तर तिथं आपण बदली करून माणूस कसं काय टाकू शकतो? त्याचा पगार कुठे निघायचा? कुठे सर्व माहिती मला द्या तुम्ही, आपण त्याबाबत पूर्वीची जी भरती होती या कार्यालयाच्या मार्फत होत होती, आता यांनी कुठली तरी एजन्सी नेमलेली आहे। हे नाही, हे शासन नेमतंय एजन्सी शासन नेमते। त्यासाठी हा विरोध आहे। काही बिचारे शिक्षक पण आले होते। मी सर्वात महत्वाचं म्हणजे आज हे जे शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन होतं। शाळेवरती पालकांचं म्हणणे आम्हाला शिक्षक द्या, 2 महिने होत आले शिक्षक नसल्यामुळे हे आंदोलन आहे। आणि सर्वांशी माझं व्यवस्थित बोलणं झालं। कळवण तालुक्यातील सुरगाणा तालुक्याची जनता अशी नाहीये, मी इतर लोकप्रतिनिधीसारखा आयमाई ठोकणारा नाहीये, पण आज माझ्यावर यांनी ही वेळ आणली म्हणून मला आज हे बोलावं लागतंय। आज आणि 1 मेला झेंडा वंदन करताना काही नव्हतं, राष्ट्रगीत केव्हा म्हणायचं, पुढे मानवंदना नव्हती। एक लोकप्रतिनिधी म्हणून 1 मेचा किती मोठा अपमान। महाराष्ट्र दिन, कामगार दिन असतो। हा ना, मग वाटोळच आहे ना, आपलंच वाटोळ आहे। शोकांतिका आहे महाराष्ट्राची, पुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे। याला कुठंतरी कारणीभूत जो तुमचा गोडीसपणा आहे, गोडीसपणा नाही म्हणता येणार, काम होत होते पण आता हा जनतेचा विषय ना सर्व। ते पत्र का फाडलं, 1-1.5 तास लावायला पाहिजे का, 2 ओळी लिहायला, एवढाच विषय ना। प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण।